आता आपले झालेले आपलेच असलेले माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊ खडसे साहेब, तुम्हाला वाटलं अन्न नाव घेईल का नाही, काय होईल? आता एकच नाव आम्ही आता लढाई जिंकायची आहे आणि या लढाईत सगळ्यांना बरोबर घेऊन जो राज्याचा संकट मोचक आहे त्याच्यावर संकट आणण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. येऊन गेला कोणाच्या रूपानं आलं दिलीप खोडके, एकदा त्याच्या नावाने आवाज, एकदा सगळ्यांनी दाखवा पुढे. आतापर्यंत आमची फोडली, आता तुमच्याच गावात येऊन आम्ही तुमचा फोडलाय. दिलीप बोललं ना, आता याला फोडायचं की नाही पक्का? एक बरं, जळगाव जिल्ह्याच्या 4 मायनस करा, 46 वर आलेले आहेत. 4 कोणते? जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव, हे 4 आजच मायनस झालेले आहेत. मुक्ताईनगरला भाजप बोललो मी, मुक्ताईनगरला भाजप नाही आहे. बरं ठीक आहे, ते वाटतं कशामुळे हटवायचंय ना कोणाला? घाबरताय का? जोरात आवाज आला पाहिजे. कोणाला हटवायचं? आणखी शिडी मार फासं फेकणारा अच्छा, आता मला माहित नाही काय काय नाव दिले. 4 दिवसापूर्वी गिरीश महाजनला एका तांड्यावर बोलवलं. कोणतं तांडा आहे काय? हे 4 लोकांनी जर इथे आलं तर मला वाटतं मी अध्यक्षांना विनंती करेल की त्यांचा सत्कार केला पाहिजे. याचा टाळ्या वाजून स्वागत ते 24 6 टर्म या मतदारसंघानं गिरीश महाजनांना आमदार केलं. 6 टर्म मध्ये बरीच सत्ता मिळाली, आमदारकी मिळाली, मंत्रीपद मिळालं, पण साधा एक तांड्याचा रस्ता गिरीश महाजन करू शकला नाही. याला माफी द्यायची का? काय करायचं? मतदान कशाला? मतदान वाजवायची का तुतारी? खऱ्या अर्थानं 30 वर्षानंतर या जामनेरची सुटका होणार आहे. कोणीतरी आत्ता बोललं की ते सांगायचे मी भाड्याच्या घरात राहायचो, टपरीवाला आहे. कुठे गेले आज टपरीवाल्याची मालमत्ता? किती आहे माहित नाही, सांगता येत नाही. मला सांगता येणार नाही, तो आकडा माझ्याकडे मोजता येणार नाही. ठीक आहे, किती आहे तो? कुठून आला हा पैसा? तुमचा लुटलेला पैसा आहे. आज तुमच्या तालुक्याला न्याय नाही. अनेक प्रश्न तसेच तसे आहेत आणि म्हणून यांची कुंभमेळ्याचा तर गणच पैसा खाऊन त्याने खाल्ला, तर चाळीसगाववाल्याने खाल्ला, यांनी आपसात वाटून खाल्ला. आणि म्हणून ही लढाई महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे. हे युतीचं सरकार घालवायचं आहे. महाविकास आघाडीचा आवाज या राज्यामध्ये घुमायला सुरुवात झालाय. पण एक खरा सच्चा माणूस
की ज्यानं प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केली, निष्ठेने सेवा केली, त्या माणसानं आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो प्रवेश या सगळ्यांच्या साक्षीने होणार आहे. त्यांचे जो पैसा आहे का? दुसरा आमचा कोण आहे? निलेश लंके या जिल्ह्याचा दुसरा निलेश लंके. या निलेश लंके पैसा त्यांचा घ्या, पण मत कोणाला? डीके नावाचा ब्रँड तयार करा. 2च महिने राहिले, आजपासून तुतारी फुंका. तुतारी या जामनेर शहरामध्ये, जामनेर तालुक्यामध्ये शेकड्यानं सभा माझ्या झाल्या, शेकड्यानं सभा माझ्या झाल्या. पण आज पहिली सभा पाहतो, एवढी सभा 35 वर्षात कधीही मोठी झाली नाही. मी आपल्याला धन्यवाद देतो की स्वयंस्फूर्तीनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वसाधारण जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवं असं वारंवार सांगितले गेले आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे. म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीश अण्णांची परवानगी घेतली. अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ. नंतर व्यासपीठावर बसणार, त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे. हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं. माझ्या बरोबर श्रीराम पाटीलही आहे. सतीश अण्णा आपल्याला आधी नाथाभाऊ श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे, तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे. आता नाथाभाऊच आहे. नाही, श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले, सतीश अण्णा बोलले, म्हणून मी त्यांची परवानगी घेतली. आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ, आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही. तर सतीश अण्णांना किंवा तुम्हा सारांना काही गोष्टी माहितीच नाही, ज्या मी तिथं सांगणार पण नाही. नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला. मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही. माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती. त्यामुळे फार खोलवर जात नाही, वेळ फार कमी आहे. 10 मिनिटं 5 मिनिटाची वेळ मला दिली आहे. पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहे. कोणी सुटाबुटातलं माणसं नाही, कोटातलं माणसं नाही, सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे. खोडपे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. 35 वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते, बरोबर आहे का. आज तुम्ही इकडे, मी इकडे. 35 वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी 35 वर्षापूर्वी मी आलो होतो. आणि नंतरच्या कालखंडामध्ये एक देश सरपंच होता, झाला होता. त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवणं, हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला. म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला. पण विजल माझ्या पुण्यानं आता असं वाटतं पाप केलं.
मोठं करण्याचा प्रयत्न केला. मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने, प्रमोद महाजनांनी, त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल. पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतो, कुठं कुठं दूध येत आहे, दुधाशिवाय जमतच नाही. माहितीने किती ठिकाणी दूध काढलंय, काय काय बळबळ करतो, काय काय बोलतो. आता न बोललेलं बरं, त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही. पण मला सांगा, 35 वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला. या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो. त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होते, टँकर लागलेले होते. आज या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव 16 MI टँक मी इथं बांधून पूर्ण केले. 16 गोदरी झालं, गोदरी, देवडी, गोगडी नाला, देवडी नाला, गाडी फसेल गर्दी. कमानी तांडा कोणी बांधला? नाथा बोने. शेरी, गोंधळी, मोईगाव, सोनाळा, पिंपळगाव, बोलाई, हिजरे नाला, पाडदे, आठवडा पाडदे बरोबर, देवारी, शहापूर, वाकडी, देवळी नाला, गोगडी नाला, सुनसगाव, वाघोरचं टेंडर कोणी काढलं, नागपूरचं टेंडर कोणी काढलं. मग आज जे जामनेर तालुका सुजलाम सुफलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय गुणाचं आहे. जर आणि 5 वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला दिनेश. काय केलं? अरे मोईगाव धरण 2,64,00,000 जयंतराव. नाला खोलीकरण केलं, चांगलं खोलीकरणाची सवय लावली. एक धरण 2,64,00,000 आणि त्याचा खर्च आला 46 कोटी. 46 कोटी का खर्च आला? कारण जमिनी घेतलं यांनी, भूसंपादन केलं यांनी मंत्री झाल्यावर, आणि एकेका व्यक्तीने 15-15 कोटी रुपये या ठिकाणी घेतले. 15 कोटी. गिरीश भाऊ तुम्ही घेतले की मला सांगा. 10 कोटी कमाई केली धरणांच्या याच्यावर. तुम्ही उदाहरण राहिलात. पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं कारण आमच्या कालखंडामध्ये झालं. मी केलं त्या कालखंडात. आणि आज अशी स्थिती आहे आपल्या जामनेर तालुक्याची. रस्ते पहिले, रस्ते नाही. अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बंद, कुलूप लागले, कुलूप तू लावलं का? कुलूप लावलं. ग्राम विकास मंत्री या देशात राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणल्या पंचायत समितीला लागलेलं कुलूप. वा रे वा, ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे? कुठे लक्ष आहे? हा, असे विषय नका काढत. तुला झालं, पोरं मोठे झाले, नातू झाले, आता असे विषय काढून. एक सांगतो तुम्हाला, मला फार मी भाषणाला येणार आहे. मी चांगलं त्या जामनेर तालुक्यात परत येणार आहे. मला फक्त 5 मिनिटात बोलायचं म्हणून बोललो. मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला. बाकीचे विषय मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर. की ही निवडणूक म्हणजे, हा निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे. तुम्हाला एक संधी आली आहे या ठिकाणी. जशी 95ला संधी होती. ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत.
अरे एवढं मोठं केलं, इतकी मदत मी केली की तुम्हाला माहिती नाही, एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली. मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली, अशी पतली झाली. 2009 गिरीश भाऊ माझ्याकडे आले, भाऊ काही करायचं काय जनसमुदाय होता सोनेजनच्या सभेला, तर माझं काही खरं नाहीये, असं रडायचं, असं पडायचं, माझे पाय धरायचं, कसं करा. म्हटलं मी काय करू शकतो. बहुत बोलला शत्रुघ्न सिन्हांची सभा आहे, शत्रुघ्न सिन्हा तुमचे मित्र आहे, त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या, आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं. आणि मग जामनेर भोजवळची सभा शत्रुघ्न सिन्हांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास या जामनेरला सभा घेतली. वातावरण बदललं म्हणून 5,000 निवडून झाले. आणि आता जानले जे खोडपे सर, ज्यांना ते म्हणता की तुम्हाला काय दिलं गिरीश भाऊंनी, तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष केला, आणखी काय करायला पाहिजे. हो, त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, नाथाभाऊच्या सूचनेनं केलं होतं. त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्षपद केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं नाही आहे. त्यांनी 35 वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं आहे, काही कमी नाही आहे. खोडपे सरांनी 35-30 वर्ष जीवाचं रान केलं. मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो, मोटरसायकलवर फिरायचो, डबल शीट जायचो. आणि मी खोडपे सरांना म्हणजे पडला तर चालेल, पण उभा निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता, त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले. निवडणूक आहे, अभि नाही तो, अभि नाही तो, अभि नाही तो. बस इतकं लक्षात ठेवा. मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं. माननीय जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते आपण माननीय दिलीप रोडे सर यांच्या हातात देऊ. या जामनेर तालुक्यात हालात के सामने सिकंदर कभी नहीं झुकता और टूटे सितारा आसमान में वो कभी जमीन पर नहीं गिरता. अरे शोक से मिले दरिया सागर से, मार कभी कोई सागर किसी दरिया से नहीं मिलता. एकदा याला याची अवकाश दाखवून द्या. आणि पिस्तूलराव, तेरा वक्त बदला है, हैसियत नहीं. तेरा वक्त बदला है, हैसियत नहीं. तेरी किस्मत बदली है, औकात नहीं. शरद पवार साहेबांवर बोलणे एवढी तुमची अवकात झाली नाही. खडसे साहेब जे इथं बसले, यांच्याच पुण्याईनी ते भूत आपल्या सगळ्याच्या बोकांनी बसले. सहा टर्म जे बसले, ज्यांनी बसवलं ते त्यांचे झाले नाही, तुमचे काय होणार आहेत लोकांनो. त्यामुळं ही लोक कुणाचीच नाही. आणि आता त्याला 6 आकडा हाच त्याच्यासाठी योग्य आहे. 7वी निवडणूक त्याला नको. 6च्या नंतरचा आकडा क्रॉस करू देऊ नका. महाराष्ट्रात आम्ही जामनेरवाल्यांनो तुमचे बॅनर लो. पण आता ह्यांना थांबवण्याची वेळ आलेली आहे. आज खोडपे सर, तुमचं कौतुक याच्यासाठी आहे की ज्या वेळेला पक्षामध्ये लोक प्रवेश करतात, त्यावेळेला आमचे सगळे जुने सहकारी सांगतात की आपल्यातला विचार करा, नवीन माणसाला घेऊ नका. पण इथं तुमचं उदाहरण महाराष्ट्रात वेगळं आहे की सगळे निष्ठावंत एकत्र येऊन सांगतात की खोडपे सरांची उमेदवारी जाहीर करा. याचं कारण ज्या या मतदारसंघामध्ये उत्माद केलाय, जे छळलंय, जो अन्याय अत्याचार केलाय, विकासापासून जो तालुका वंचित ठेवला, ते मुख्य कारण आहे.
पण मित्रांनो, आता हे जातीपातीकडे निवडणुका घेऊन जातील. आता मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न ह्यांनी लोकसभेत केला. आता हे हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतील. आता ह्यांचा एक आमदार आहे, तो आमदार सगळा मिळून ह्या डायस एवढा नाही, तो 1.5 फुटाचा आमदार सांगतो, वेगवेगळ्या समाजाबद्दल वाईट बोलतो, मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलतो. आणि सुनील तटकरे, तसे ते तटकरे नाही, तटकरे, ते सुनील तटकरे आज भाषणामध्ये सांगतात की आम्ही हिंमत दाखवली आणि नितेश राणेच्या वक्तव्याचा निषेध केला. अहो तटकरे, हिंमत दाखवा, त्याच्यावर गुन्हा दाखल करून आणि मग बोला. निषेध करायची तुम्हाला काय गरज आहे? निषेध महाराष्ट्र करतोय. तुम्ही सत्तेत बसला, जर तुम्हाला मुस्लिम समाजाचा पुळका असाल तर तुम्ही तिथं गुन्हा दाखल करा. तुम्हाला जर 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ द्यायची नसेल तर तुम्ही गुन्हा दाखल करा. तुम्ही निषेध करायची भाषा करू नका. तुम्ही सरकारमध्ये. पण जे लोक त्रास देत आहेत, जे अधिकारी त्रास देत आहेत, त्या अधिकाऱ्याला मी एवढंच सांगतो, वातावरण बदललंय, हिशोबात राहा. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते कुणाच्या वाटेला जात नाही, पण आमच्या कुणी वाटेला गेला तर आम्ही त्याला सोडत देखील नाही. घोडा आला आणि इथं युवकाची संख्या जास्त आहे म्हणून मी घोडा हा शब्द वापरला. आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की 2024ला पिस्तूल रावाला लावायचा आहे. काय बोलले साहेब? सगळ्यांचं म्हणणं आहे. मग राहणार का तुम्ही सगळे 70 दिवस घोड्यासारखं? आजचा प्रवेश बघून खोडके सर की तिकडे देवेंद्र फडणवीसाचे दरवाजे उघडायला जायचंच नाही, मुंबईला इथंच थांबणार आहे. त्यामुळे आपला आवाज नागपूरपर्यंत गेला पाहिजे. मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खाबऱ्या आपलं काय चाललंय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. तुम आगे पढ़ो, देश का नेता कैसा हो, चांद पड़िन साहब तुम आगे पढ़ो, चांद पड़िन साहब तुम आगे पढ़ो, अमर दादा तुम आगे पढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. काळे साहेब, जामनेर की हवा बदल रही है. आणि जी काय नावं मगाशी मी ऐकत होतो, एवढी नावं 6 टर्म मध्ये, अबा वा 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 वा, जेवढी मंत्रीपद मिळाली नसती एवढ्या पदव्या तुम्ही दिल्या होत्या का? आणि एवढ्या ज्या काय पदव्या दिल्या त्यांच्यासाठी असं कुर्सी की पेटी बांध लो, हवा चलने वाली है. आणि हवा चालणार या जामनेर मध्ये स्पष्ट दिसतंय. आणि ही परिवर्तनाची, केवळ परिवर्तनाची नाही तर 30 वर्षांच्या गुलामीनंतर, 30 वर्षांच्या अत्याचारानंतर, 30 वर्षांच्या दबावानंतर जामनेरच्या जनतेनं आज एल्गार करायचा ठरवला. त्याची ही नांदी आहे. कारण मला खरंच वाटलं होतं जामनेर मध्ये आल्यानंतर, ज्यांची महाराष्ट्राच्या खरं तर 2014 नंतर समाजकारणात, राजकारणात संकट मोचक म्हणून प्रतिमा आहे. मी येत होतो, मी खरं पत्रकार बांधवांना खरं सांगतो, मी विचार करत होतो, अरे 6 टर्म, 30 वर्ष झाल्यानंतर या मतदारसंघात जाऊन नेमकं बोलायचं काय? शिवस्वराज्य यात्रा जेव्हा आली तेव्हा कळलं नक्की काय बोलायचं असेल. आणि तेवढ्यात माझ्या समोर तो व्हिडिओ आला ज्याचा मगाशी सतीश अण्णांनी उल्लेख केला. असं बोलू नका दादा. महाराष्ट्राच्या त्यांच्या मतदारसंघातला रस्त्याला तुम्ही गटार म्हणत असाल तर त्या ग्रामविकास मंत्र्यांची काय ठेवली राहू तुम्ही? याचा काहीतरी विचार मी नाही, ते बोलले, मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवले. आणि जेव्हा मी हा विचार करत होतो की नेमकं काय जाऊन बोलायचं जामनेर मध्ये, तेव्हा माझ्या समोर एक व्हिडिओ आला. एका मित्राने व्हिडिओ पाठवला. अरे बघ म्हणे व्हिडिओ, का बहुतेक तुझ्या महत्वाच्या कामाचा असेल.
मी म्हटलं असा कुठला व्हिडिओ कामाचा असेल, कुठल्या तरी बाईकवर दोन्ही पाय एका बाजूला टाकून एक माणूस गायगानी चाललाय, आता कुठला व्हिडिओ म्हटलं, कोणाचा व्हिडिओ पाठवलाय बाबा? नाही, त्याविषयी नंतर बोलावं लागणारच आहे. कारण इथं येताना शिवस्मारकाचं जे काम सुरू आहे, त्या शिवस्मारकाच्या कामाच्या ठिकाणी कोणी काय केलंय, दहीहंडीला काय झालंय, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी नर्तकी नाचली नाही, परस्त्रीला माते समान मानलं गेलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जिथे बनवणार तिथे दहीहंडीच्या दिवशी जर तुम्ही नर्तकी नाचवणार असाल तर महाराज कसे माफ करतील हा महत्वाचा प्रश्न. आणि जिथं महाराज माफ करत नाही तिथं महाराष्ट्रातली जनता सुट्टी देत नाही. आणि म्हणून तो व्हिडिओ समोर आला. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर बघितलं महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री मोटरसायकलवर बसून दोन्ही पाय एका बाजूला टाकून समोर त्याच्या खांद्यावर हात ठेवून पळ काढताना बघितलं. आणि मग विचार आला, हाच का तो विकास ज्यासाठी महाराष्ट्रातले 2-2 पक्ष फोडले होते? आज का तो विकास ज्यासाठी मराठी माणसानं महाराष्ट्रात स्वाभिमानानं 2 पक्ष उभे केले होते? एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना आणि दुसरा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्ष फोडले, पण समोर छातीवर वार करून मर्दासारखे नाही फोडले, वार केले ते पाठीवर केले. आणि तुम्हाला सांगितलं काय, तर विकासासाठी. मग ग्रामविकास मंत्र्यांनी सांगावं, हाच का तो विकास का गटारीतून बाईकवर दोन्ही पाय एका बाजूला टाकून तुम्हाला पळ काढावा लागत असेल? साहेब, त्यांच्या मतदारसंघामध्ये पुरानं थैमान घातलं होतं आणि वाळव्याला जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून जयंत पाटील साहेब पुराच्या पाण्यात उतरले होते. आणि जेव्हा सरकार होतं तेव्हा एक चेहरा महाराष्ट्र विसरलेला नाही. त्या पुराच्या पाण्यात शेकडो कुटुंब बर्बाद झाली होती, कितीतरी जीव गेले होते. आणि तेव्हा महाराष्ट्राचा एक मंत्री बोटीत बसून सेल्फी काढत फोटो सेशन करत होता. हा प्रसंग महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आणि या प्रसंगाचं उपट काढण्यासाठी आता जामनेर मध्ये आलोय. दुर्दैवानं तो माणूस या जामनेर मधला लोकप्रतिनिधी होता आणि ज्याने महाराष्ट्राच्या वेदनांवर मीठ चोळण्याचं काम केलंय त्याला आता सुट्टी देऊ नका, एवढीच कळकळीची सांगणं तुम्हाला द्यायला. विषयांचे पत्रकार बांधव सांगतात संकट मोचक, पण मगाशी मला आदरणीय खडसे साहेबांनी सांगितलं, मगाशी मेहबूब भाई जे म्हणाले की डोक्यावर आणून बसवलं, जे भूखंडी आणून बसवलं. पण आपल्याला एवढं माहितीये, वस्ताद एक डाव राखून ठेवतो, जो डोक्यावर बसू शकतो तोच खाली आणू शकतो. हा विश्वास, नाथा भाऊंविषयी हा विश्वास तुमच्या जामनेरवासियांच्या मनात नक्की आहे. कारण केवळ ही मुख्यमंत्री म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आणि संकट मोचकांचे नेतृत्व म्हणता आमचा लाडका द्यावा भाऊ. आमची बहीणच कन्फ्युज झाली ना भाऊ, नक्की योजना कंची? कारण बहिणीला प्रश्न हा पडतो, योजनेविषयी काही दुमत नाही, आपल्या हक्काचे पैसे. जे उपोषण करत होते त्यांनी मागच्या इतक्या वर्षात सोयाबीनला तेवढा भाव आहे का, कपाशीला तेवढा भाव दिला का, याचं आधी नैतिकतेनं उत्तर द्यावं. नाही तर लई चांगलं पुस्तक आता मला वाढून दिलंय, शेतकऱ्याचा आसूड. महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला शेतकऱ्याचा आसूड आता या महायुती सरकारच्या पाठीवर उमटल्याशिवाय महाराष्ट्राला चांगले दिवस येणार नाही. म्हणजे आता सुद्धा जामनेर शहरातली लाईट बंद केली. जामनेर शहरातली लाईट आता बंद केलेली आहे.
कदाचित लाईट बंद करणाऱ्यांना ह्याचा विसर पडला असेल. कोंबड झाकलं म्हणून उगवायचं कधी राहत नाही. तरी जामनेर वासियांचा आवाज आणि ही परिवर्तनाची नांदी ही आधी बांधल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो किंवा नाही. जामनेरच्या संकट मोचकाने राज्यपालांचा निषेध केल्याचं तुम्ही ऐकलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, जामनेरच्या संकट मोचकाने विरोध केला का? नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक बोलले. जामनेरच्या संकट मोचकाने राज्यपालांचा निषेध केला का? आता परवा एक विधान करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी शोधली. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे क्रेडिट आहे ते हातोहात काढून घेण्यात आलं. जामनेरच्या संकट मोचकांना हा विरोध केला का? आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाला, महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला गालबोट लावलं जातं तेव्हा तेव्हा जर संकट मोचक पुढे येत नसेल तर संकट मोचकाच्या 6 टर्म बास झाल्या. आता परिवर्तन केल्याशिवाय राहू नका एवढंच कळकळीचं सांगणं. आज खरं म्हणजे कोडपे सरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी भाषणात सांगितलं की जो काही उमेदवार पक्ष ठरवेल तो जो कोणी असेल त्याचं मी काम करेन. पण तुमच्या लक्षात मगाशी आलं का? मी त्यांना गळ्यातला रुमाल घातला आणि हातात तुतारी दिली. समजने वालों को इशारा काफी है. आता खोडपे सर हे शिवधनुष्य तुम्ही उचललेलं आहे का? एकदा मला सांगा, नाही तर परत आमचा घोटाळा. ज्या विश्वासाने सगळ्यांनी जबाबदारी दिलेली आहे ती तेवढ्याच तडफेने मी पार पाडतो. घोटाळा व्हायचा नाही. बिलकुल गेल्या काही दिवसामध्ये एक 4-5 जण या मतदारसंघाचा कानूसा घ्यायला मी पाठवली होती. त्या सगळ्यांचं मत असं होतं की खोडपे सर निवडून येतीलच. पण खोडपे सरांच्यावर प्रचंड दबाव आणला जाईल, खोडपे सरांचे पाय धरले जातील आणि ऐनवेळी खोडपे सरांनी अर्ज काढून घेतला तर काय? म्हणून खोडपे सरांना मी इथं बोलतो. या जनसमुदायासमोर खोडपे सरांनी तुम्हाला वचन दिलेलं आहे, शरद पवार साहेबांना वचन दिलेलं आहे की जामनेरची कुस्ती चितपट करूनच दाखवतो आणि ती कुस्ती खोडपे सरच करतील असा मला विश्वास आहे. DK दादा खरं म्हणजे आपल्या सगळ्यात ज्येष्ठ. बोला आणि संजय गरुड गेल्यानंतर मला असं वाटायचं की आता DK दादानीच उभं राहिलं पाहिजे. पण दादांनी सगळ्यांची सल्लामसलत करून मला सांगितलं, साहेब उमेदवार इथला भाजपचा पाडायचा आहे का? म्हटलं नक्की पाडायचं. म्हटले एक उमेदवार काढ. त्याच्या आधी बाहेर जिल्ह्यातून 2-4 प्रमुख नेत्यांनी मला खोडपे सरांचं नाव सांगितलेलं. हे खोडपे सर कसे आहेत हे बघण्यासाठी मी त्यांना गुप्तपणाने एकदा भेटलो. आणि एकदा खातर जमा करून घेतले की यस माल पक्का आहे. तुमच्या जामनेरच्या विकासाची नवी दिशा खोडपे सरांच्या माध्यमातून तुम्ही सुरू करा. 2 महिन्याचा कालखंड आहे.
सामदामदंड भेद समजून वापरले जातील. प्रोफेसर, महाराष्ट्रामध्ये संपत्ती ज्याच्याकडे आहे त्याच्याविरुद्ध लढायचा सोपा आणि साधा मार्ग पदर पसरणे. तुम्ही एकदा पदर पसरून गावात जावा. महाराष्ट्रातला आणि जामनेरचा माणूस मतदार एवढा शहाणा आहे की कुणाच्या पदरात माप घालायचं हे त्याला चांगलं कळतं. दुसऱ्या बाजूने पदर पसरण्याची हिंमत होणार नाही, कारण पराक्रम भरपूर केलेले आहे. पण एक सरळ स्वभावाचा सामान्य माणसाला सोडणारा आणि सामान्य माणसांची जी भूमिका आहे ती मिळालेल्या संधीच्या माध्यमातून मांडणारा नेता आपल्याला आज हवा आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. गावागावामध्ये त्यांनी संपर्क ठेवलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदरणीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या संमतीनं मी त्यांच्या हातात आता तुतारी दिली. उद्याची निवडणूक जामनेरची 100% यशस्वी करण्याची शपथ तुम्ही घेऊन इथनं जावा. मी परत येणारच आहे. पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोटपे सरांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी जे नाट्य आपण सगळ्यांनी ऐकलं, बरेचसे लोक बसून बघत होते. जवळजवळ 70% लोक मगाशी आता भरलेलं आहे, पण 70% लोक होती. खरं म्हणजे हा माहोल पाहून मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही आभार माना, परंतु मला आभार नाही. मला खरं म्हणजे तुमच्या पुढे नतमस्तक व्हायला राहत नाही, इतकं तुम्ही प्रेम होती. इतकं प्रेम तुम्ही दिलं. सुरुवातीला त्यावेळेला एक मी सांगू इच्छितो सर्व मान्यवरांना की मी इच्छुक उमेदवार न होतो, परंतु जनतेतूनच मागणी होती की सर तुम्ही उभे राहात. मी त्यावेळेला म्हणायचो की मी फटीचर माणूस आहे, माझ्याकडे पैसा नाही. तर ह्याच सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की आम्ही तुम्हाला सगळी मदत करू, गावामध्ये तुम्हाला पैसा द्यायची गरज राहणार नाही, गाव आम्ही सांभाळू. परंतु त्यावेळेला मला प्रश्न पडायचा, लोक तर म्हणताय परंतु उभं राहायचं कुणाकडून. मग त्याच वेळेला ज्या वेळेला राष्ट्रवादीकडून चर्चा सुरू झाली त्यावेळेला या सर्व आमच्या जामनेर तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आभार मानल्याशिवाय मला राहत नाही. म्हणजे तिथे नाव होते, दिग्गजांचे नाव होते, DK दादा पाटील, त्याच्यानंतर वंदनाताई, VP पाटील सर, डॉक्टर प्रशांत पाटील, किशोर पाटील, डॉक्टर मनोहर पाटील, अनेक नाव होते. मला वाटत होतं या सगळ्यांमध्ये आपला थाक लागेलच कुठे आणि आपल्याला तिकीट भेटेल कुठे. परंतु या सर्वांनी एक मताने श्रेष्ठींकडे मागणी केली की जर कधी आपल्याला लढत द्यायची असेल आणि जागा जिंकून आणायची असेल तर फक्त दिलीप खोडपे सरांनाच द्या. त्यांचे आभार किती मानावं हेच मला कळत नाही. आता विषय निघाला आणि नाता उंची चर्चा चालू होती. ज्या वेळेला मी राजीनामा दिला तो काही राजीनामा सहजासहजी दिला नाही. मला जे अनुभव आले ती मी माझ्या राजीनामे पत्रामध्ये दिलेल्याच आहे. किती पद्धतीने डावलायचं याला सुद्धा काही मर्यादा होती, पण त्यापेक्षा सुद्धा कार्यकर्त्यांचीच हेटाळणी होती. मंत्री झाल्यामुळे असं वाटत होतं की यांच्याकडून कामं होतील, परंतु दुरून आलेल्या 50-50, 100-100 किलोमीटरहून आलेल्या या लोकांची भेट सुद्धा व्हायची नाही आणि ते हताश होऊन जायचे आणि ते पाहून मन सुद्धा नाराज व्हायचं. आणि मला आत्ता ना त्या उंची बोलता बोलता तीच आठवण झाली की ज्या वेळेला कमळ हे चिन्ह पोचवण्यासाठी उभं राहायला सुद्धा कोणी तयार होत नव्हतं त्यावेळेला आम्ही पडण्यासाठी उभं राहायचो, फक्त चिन्ह जाण्यासाठी. मोटार सायकली नव्हत्या,
आमच्या गटात एकमेव माझी मोटरसायकल आणि एकमेव लँडलाईन फोन होता. त्या फोनचा वापर मी केलेला होता. आणि या सगळ्यांमध्ये सुरुवातीला गिरीश भाऊंच्या प्रचारासाठी आम्हाला नेता कोण सापडायचं तर आदरणीय नाथाभाऊ. आणि आमचं सुद्धा आम्ही ज्यावेळेला घाबरायचो की उभं कस करायचं तर तेव्हा नाथाभाऊच आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. राहू दे तुम्ही, मी येतो तुमच्यासाठी सभेला, तुम्हाला काय मदत लागेल ती करेल. म्हणजे त्यावेळेला पहिल्या इलेक्शनसाठी आम्ही नाथाभाऊंची मनधरणी करायचो. त्यांचा मतदारसंघ सोडून बळजबरीच्या मतदारसंघामध्ये आणायचो. आणि अशा पद्धतीने ते हळूहळू प्रभाव झाल्यावर त्यांनी हळूहळू नाथाभाऊंना बाजूला करणं सुरू केलं. आणि मी तर म्हणेल बळजबरी पक्षातून नाथाभाऊंना ढकललं. आणि अशा या परिस्थितीमध्ये निश्चितच मला तरी ते सहन झालं नाही. आणि मी राष्ट्रवादी मध्ये यायचा आणि भाजप सोडण्याचा विचार केला. तो सर्व या जामनेरच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमुळे. कार्यकर्ते खूप उत्साही होते, नेत्यांनी तर साथ दिली. पण आमचं किशोर मोरसे असो, दिलीप पाटील असो, किती नावं घेतात वेळ निघून जाईल म्हणून नावं घेत नाही. परंतु मंत्रिपदानंतर असलेली अपेक्षा किती फोल झाली हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता मातब्बर मंत्री म्हणता आपल्या छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवेची काय अवस्था झालेली, रोज पायी जात आहे. अजून किती पायी घेणारे हे रस्ता किंवा दुरुस्त करणारे हेच मला कळत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा हे आमचे जाणकार म्हणणारे 6 वेळा निवडून आलेले मंत्री काही लक्ष देत नाहीये. आणि या जामनेर विधानसभा क्षेत्र आता ज्या वेळेला ही निवडणूक आली, मी राष्ट्रवादीमध्ये जायचं ठरवलं त्यावेळेला माझ्याबद्दल माझ्या कानावर आलं, लगेच सुरू झालं. आजपर्यंत माझी जात आठवली नाही. आणि आता सांगायला लागलं की सर तर मराठा समाजाचे. अरे मी मराठाच्या समाजाचा असेल परंतु मी समाज कधीच पाहिला नाही. मी सर्व जाती पातीचे धर्माच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधुवत मानलं आणि त्यांच्यासाठी जी जी मदत लागेल ती मदत केली. म्हणजे सांगायचंच राहिलं तर आमच्या इथले जे वाड्यातले कार्यकर्ते, मग तो सिद्धू असेल अजून कोणी असेल, परंतु त्या सर्व कार्यकर्त्यांना दवाखान्यापासून जे काही मदत होत असेल ती मदत करत होतो. आमचा इक्बाल मुस्लिम कार्यकर्ता आहे, परंतु कधी काही घडलं तर तो पहिल्यांदा माझ्याकडे येतो. आमच्या गटामधले तो भास्कर भिल असेल, विठ्ठल भिल असेल, ते सुद्धा हक्काने, म्हणजे सांगायला नको दारूची रेट झाली तरी सुद्धा ते सांगायला चुकत. इतका त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, इतकं त्यांचं प्रेम आहे. वंजारी समाजामध्ये म्हणाल तर आमचा मेहराम भाऊ असेल, रामेश्वर तांड्याचा दत्तू असेल, सरपंच येतो. घरांचे मंत्री महोदयांकडे फोन करायला पाहिजे, पण तो हक्काने मला फोन करतो, सरच्या आमची डीपी बसत नाही. वास्तविक मी त्याला सांगतो अरे माझा तेवढा अधिकार नाही, परंतु तरी सुद्धा मी त्यांच्यासाठी करतो. म्हणजे मी कधी जात पात धर्म पाहिला नाही, परंतु माझं नाव येतं त्यांना माझी जात आठवली. म्हणूनच आपल्याला यांची जागा आता यांना दाखवून द्यायची आहे. आणि ही केव्हा शक्य होईल तर ज्या वेळेला तुमची सगळ्यांची साथ मिळेल ती. म्हणजे मला आता जे आमच्या बोराजींनी सांगितलं, अनिल शेठने सांगितलं, अनिल शेठ तुम्ही तर तेवढंच सांगितलं, परंतु मी पाहत होतो सामद दंड भेद वापरून किती दादागिरी केली जाते, किती दडपशाही केली जाते. आमच्या गणपती मंडळामध्ये त्या आमच्या सचिन बोरसे सारख्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या गेल्या, पैसे दाखल. मग कुठपर्यंत सहन करायचं. अरे तुम्ही जरूर पक्षाचा विरोध करा, परंतु कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना लंब लावायचं काम करू नका. आणि मी तर सांगेन ज्यावेळेला अनिल शेठ बोलले त्यावेळेला आतापर्यंत चाललं, परंतु आता जर कधी कोणत्याही कार्यकर्त्यावर दडपशाही झाली त्याच्या केसाही धक्का लावायचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे तो वार येण्यापूर्वी मी झेले आणि मी त्यांना प्रत्युत्तर देईन. याची तुम्ही खात्री बाळगा. याच्यामध्ये मी काही बदल होऊ देणार नाही. आणि बरेच ते मला म्हणतात ते आमचेच कार्यकर्ते जे जुने कार्यकर्ते होते तुम्ही काय लढणार आहे त्यांच्याशी, तुमच्याकडे काय आहे.
अरे माझ्याकडे काहीच नाही आहे, पण एक कार्यकर्त्यांची एवढी श्रीमंत कोण असते तिथं त्यांच्याकडे सुद्धा नसेल. आणि म्हणूनच मी सगळ्यांची साथ पाहून, राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी दिलेली साथ पाहून मी ठरवलं की आता आपण पक्ष बदल करायचा, पक्ष प्रवेश करायचा. पण एक लक्षात ठेवा, मी पक्ष बदललो तरी 35 वर्षापासून जो दिलीप घोडपे तोच राहील. तुम्ही केव्हाही हक्काने मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहे. म्हणजे दिलीप दादा म्हणजे 2 मिनिटं मी जास्ती वेळ घेतो, कारण कमी वेळामध्ये फक्त निरोपावर आपण आले. माझ्यावर राष्ट्रवादीवर एवढं प्रेम दाखवलं, मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझं मनोगत संपवतो. व पोलीस निरीक्षक साहेब म्हणजे तहसीलदार साहेब व पोलीस निरीक्षक साहेब यांची जी दडपशाही आमच्यावर आहे, जनतेवर आहे, त्याच्याकडे खरोखर लक्ष द्यावं. ज्या खोट्या केसेस करणं व आम्हाला जेलमध्ये टाकणं याच्यावर खरोखर विचार करा. ज्या गोरगरीब जनता जे लोडगाडीवर जे सकाळी कमवतात संध्याकाळी खातात, त्यांना मारणारे जे PSI किरण शिंदे यांना पण तुम्ही जा विचारावा, गोरगरिबांना का मारतात, का तुम्ही त्रास देतात. तहसीलदार साहेबांनाही तुम्ही विचारावं की तुम्ही खोट्या केसेस का करतात. हा माझा मुद्दा मी काढला नसता, परंतु तुमच्या समोर जनतेसमोर हा मुद्दा उपयोगी आहे. तसेच दुसरा विषय, जामनेर मतदान यादीमध्ये तालुक्याच्या 43,000 मतदान डबल आहे. या गोष्टीचा पुकारा कोणी घेत नाही. इव्हन जामनेर तहसील मध्ये सुद्धा घेतलं नाही. त्या ठिकाणी राजूभाऊ खैरे असेल, जावेद भाऊ असेल, अशा बऱ्याच जणांनी, डॉक्टर साहेब असेल, किशोर भाऊ असेल, सचिन बोरसे असेल, अशा सर्वांनी आम्ही भूमिका मांडली. नाविलाज असतो हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टातून आम्हाला निवडणूक आयोग मुंबई येथे दाखल करावं लागलं आहे, परंतु अजून सुद्धा त्याच्यावर काहीच उपयोग झालेला नाही. या गोष्टीची खरोखर जर इलेक्शन जिंकायचं असेल तर या गोष्टी महत्वाच्या आहे. बोगस मतदान कमी व्हायला पाहिजे. 43,000 मतदानाची यादी माझ्याकडे तयार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो, साहेब मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, अण्णांनी सांगितलं, मी सर्वांच्या वतीने हीच ग्वाही देतो की जळगाव जिल्ह्यात सर्वात अधिक मताने आपल्या जामनेरची राष्ट्रवादी काँग्रेसचीच सीट येणार. मी आपल्या सर्वांच्या उजवा हात तुम्ही आमचा तोडून नेला, तुमचा उजवा हात आम्ही काढला. जिनके अपने घर पीछे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं उछालते. पहला पत्थर तुमने उछाला, उसका जवाब भी हमने दिया. आणि आज सगळ्यांनी बीजेपी सोडून आपल्या राष्ट्रवादीमध्ये इथं प्रवेश इथं केलेलं आहे. सर डबल इंजिन झालं होता, गाडी सुसाट पळेल आपली. आता हा जो जनसमुदाय साहेब इथं दिसतोय, अगदी शॉर्ट नोटीस वर सगळे लोक इथं जमा झालेत. 1 रुपयाची भाड्याची गाडी आम्ही कोणाची लावलेली नाही. आणि हे चित्र आपल्याला इथं सांगताय साहेब, ही जागा आम्ही जिंकलेलो. सरांना प्रवेश करून घेतलेला आणि सरांना तिकीट इथं दिल्या जाणार नाही अशा प्रकारचं एक तालुक्यामध्ये संदेश इथं पोहोचवण्याचं काम मोठा भाग इथं निर्माण केलं.